विठ्ठलाच्या कानातील मासोळ्यांचं रहस्य. मकर कुंडलिकाची अत्यंत भावूक आणि सत्य कथा. पंढरपूरच्या विठोबाच्या कानात असलेल्या सोन्याच्या मासोळ्या तुम्ही नक्की पाहिल्या असतीलच ना. पण या दोन मासोळ्यांमागे किती मोठा त्याग आहे आणि अथंग भक्ती लपलेली आहे हे तुम्हाला माहिती आहे का? ज्या घरामध्ये विठ्ठलाच्या या मकर कुंडलिकाच्या ही अवधूत आणि खरी कथा ऐकली जाते त्या घरातील लोकांचं कान कधीही वाईट गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि त्यांच्या घरावर पांडुरंगाचा नेहमी आशीर्वाद राहतो. चला तर मग आपण या कथेला सुरुवात करूया. आपल्या लाडक्या विठ्ठलाच्या मूर्तीचं दर्शन घेताना आपलं लक्ष त्यांच्या कानातील चमकणाऱ्या मासोळ्यांवर म्हणजेच मकर कुंडलिकावर नक्कीच जात असेल. संत तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या अभंगामध्ये मकर कुंडल तळपती कानी असे लिहून या रूपात सुंदर वर्णन केलं आहे. पण या मासोळ्या तिथे कशा आल्या यामागे एक खूप मोठी आणि भावूक कथा आहे. हजारो वर्षांपूर्वी श्रीसागरामध्ये दोन लहान मासे राहत होते जे सामान्य मासे नव्हते, तर ते साक्षात भगवान विष्णूचे परमभक्त होते. इतर मासे समुद्रात केवळ अन्न शोधण्यासाठी आणि पोहण्यासाठी व्यस्त असायचे, पण हे दोन लहान मासे मात्र जेव्हा जेव्हा भगवान विष्णू समुद्राच्या पाण्याजवळ यायचे तेव्हा देवाचे पाय धरून शांतपणे तिथेच पडून राहायचे. त्या माशांची एकच इच्छा होती की त्यांनी देवाचा सर्वात जवळचा राहायचं आहे. त्यांना देवाच्या अगदी जवळ राहायचं आहे, जिथून त्यांना देवाचं गोड आवाज आणि देवांच्या नामाचा गजर 24 तास ऐकता येईल. कारण माशांना पाण्याचा जसा विरह सहन होत नाही, तसाच या दोन भक्तांना देवाच्या नामाचा विरह सहन होत नव्हता. त्यांनी समुद्राच्या थंड पाण्यात राहून अहोरात्र म्हणजे दिवस रात्र भगवंताचा जप केला आणि त्याच्या या अढाळ भक्तीवर प्रसन्न होऊन स्वतः भगवान विष्णू त्यांच्यासमोर प्रकट झाले. देवाने त्याला विचारलं, माझ्या प्रिय भक्तांनो, सांगा तुम्हाला काय हवे. मी तुमच्या भक्तीवर खूप प्रसन्न झालो आहे. तेव्हा त्याने माशांनी हात जोडून देवाला सांगितलं, हे प्रभू, आम्हाला वैकुंठाचं सुख नकोय, राजवैभव नकोय आणि माशासुद्धा नकोय. आम्हाला फक्त तुमच्या कानाच्या जवळ जागा द्या, जेणेकरून आम्ही तुमच्या मुखामधून निघणारे प्रत्येक गोड शब्द आणि तुमच्या नामाचा जप नेहमी सर्वात आधी ऐकू शकेल. भक्तांचं हे निस्वार्थ प्रेम पाहून भगवंताचं डोळे पाणवले आणि त्यांनी त्या दोन्ही माशांना उचलून आपल्या दोन्ही कानामध्ये सोन्याचा अलंकार बनवून धारण केलं. तेच हे देवाच्या कानात चमकणारे मासे म्हणजेच मकर कुंडल आहेत. जेव्हा विठ्ठल भक्तांच्या भेटीसाठी पंढरपुरात आले आणि विटेवर उभे राहिले तेव्हा त्यांनी आपल्या या निष्पाप भक्तांना सोबत आणलं आणि आजही ते त्यांच्या कानामध्ये मासोळ्यांच्या स्वरूपात विराजमान आहेत. या कथेवर आपल्याला समजलं की देव कधीही भक्तांचं रूप पाहत नाही, तर तो फक्त त्यांचं खरं प्रेम पाहतो. जर तुम्हाला विठ्ठलाच्या कानातील मासोळ्यांची ही खरी आणि सुंदर कथा आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या ओळखींच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा.